कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन तर बकरी ईद निमित्त किल्ल्यांवर हिंदूंना प्रवेश नसल्यामुळे शिवसेना आक्रमक, रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाला शिवसेनेचा विरोध। तर कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त, दुर्गाडी किल्ल्याकडे जाणारे तीनही रस्ते बंद, 300हून अधिक पोलीस बंदोबस्तात सहभागी। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर भाजपचंही आंदोलन तर भाजप नगरसेवक महेश पाटील पोलिसांच्या ताब्यात, दुर्गाडी मंदिरामध्ये प्रवेश बंदी लागू केल्यामुळे हिंदू संघटनांचं आंदोलन। मीरा रोडमध्ये बकरी ईद निमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, मीरा रोडमधील पूनम इस्टेट क्लस्टरमध्ये बकरा कुर्बानीवरून वाद झाला होता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। बकरी ईद निमित्त घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात, बकरा कुर्बानीला किरीट सोमय्या यांनी केला होता विरोध। मुंबईच्या देवनार बकरा मंडीमध्ये ईद निमित्त बकरा खरेदी विक्रीला प्रचंड वेग, तर यंदा बकऱ्यांपेक्षा खरेदीदारांची संख्या अधिक असल्याचं चित्र। आतापर्यंत 75,500 पेक्षा अधिक बकऱ्यांची विक्री पूर्ण। ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून रूट मार्च, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच शांततेत ईद साजरी करण्याचे नांदेड सिटी पोलिसांकडून आवाहन। रत्नागिरीच्या लांजा शहरामध्ये बकरी ईद निमित्त पोलिसांकडून रूट मार्च तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून संचलन, दापोलीतील 2 गटातील वादानंतर ठिकठिकाणी बंदोबस्त। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गोळीबार मैदान परिसरामध्ये वाहतुकीत बदल, तर ईदगाह मैदानामध्ये नमाजासाठी गर्दी होणार असल्यामुळे काही मार्ग बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था। पुण्यातील मंचरमधील पांडवकालीन बारव दर्गा परिसरात आज हिंदू जनाक्रोश मोर्चा, तर नमाज पठणाला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ हिंदू जनाक्रोश मोर्चा, आमदार संग्राम जगताप आणि संग्राम बापू भंडारे यांनी मोर्चाची घोषणा केली आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात, 8 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 21 पोलीस उपायुक्त यांच्यासह 10,110 पोलीस कर्मचारी तैनात। बकरा कुर्बानीवरून मुंबईतील काही सोसायट्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता। बकरी ईद निमित्त मालाडमध्ये मुस्लिम कुटुंबाला पोलिसांकडून अनोखी भेट, 12 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाची कुटुंबासोबत भेट। जळगावच्या यावल पोलीस ठाण्यामध्ये बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न, पोलिसांकडून गोवंश हत्याबंदी कायद्याचं पालन करण्याच्याही सूचना। नाशिकच्या मालेगावमध्ये बकरी ईदचा सण उत्साहात साजरा, मुख्य ईदगाह मैदानासह 14 ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण। लवकरच महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार, रमेश चन्नीथला केरळचे मंत्री झाल्यानं आता नव्या चेहऱ्याला संधी। सचिन पायलट, भूपेश बघेल, कुमारी शैलजा यांची नावं चर्चेत, जूनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली आहे, दोन्ही जागांचा तिढा आम्ही सोडवू, विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल, फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल, जागा वाटपावर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे, त्यामुळे सकारात्मक निर्णय होईल, बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। तर पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी सुद्धा पक्ष आग्रही, तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचा सुद्धा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। राष्ट्रवादीने माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही, अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन, पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक, महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार, तर 29 तारखेला कोण किती जागा लढणार या संदर्भात चर्चा होणार। नांदेड शहरात शिवसेना शिंदे गटाचा शिवसंवाद दौरा संपन्न, खासदार श्रीकांत शिंदेंकडून विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक। प्रताप पाटील चिखलीकरांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली, काल मध्यरात्री दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची चिखलीकरांची कबुली, तर नांदेड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही, करांची माहिती। शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची रणनीती सुरू, भाजपकडून बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटलांची भेट, खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांची त्यांनी भेट घेतली आहे। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटलांच्या नावाचीही चर्चा सुरू।
विदर्भात 2 मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित. नागपूरमधून डॉक्टर राजीव पोद्दार तर वर्धा चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखाणी यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती. पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार, सूत्रांची माहिती. तर पार्थ पवार हे पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा, त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची 22 उमेदवारांनी 38 उमेदवारी अर्ज घेतलेत. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या 4, एमआयएमच्या 2 आणि काँग्रेस तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवारानं अर्ज घेतलाय. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आतापर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल झालेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर न केल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली. तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जूनपर्यंतची. बारामतीमध्ये आज जय पवारांचा जनता दरबार. बारामतीमधील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार भरणार. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक इथे उपस्थित असणार. महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा. दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा. त्यामुळे सकारात्मक निर्णयाचेही आता संकेत. 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक. नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी. कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येतील यावरही चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लॉकडाऊन सारखे दिवस लवकर येतील, वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर महिन्याभरात पेट्रोल 170 रुपयांवर तर डिझेल 150 रुपयांवर जाईल. पैसे सुरक्षित ठेवा, गुंतवणुकीच्या भानगडीत पडू नका, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचं वक्तव्य. तर वाहतूक, शेती, उद्योग क्षेत्राला सुद्धा याचा मोठा दिलासा मिळेल. इंधनावरील व्हॅट सरचार्ज तात्काळ रद्द करावा, जयंत पाटलांची मागणी. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. सीएनजी प्रति किलो 2.5 रुपयांनी महाग. तर सीएनजीसाठी आता 94 रुपये 75 पैसे मोजावे लागणार. इंधन दरवाढीमुळे मुंबईमधील लोकलच्या तिकीट विक्रीतही मोठी वाढ. मागील काही दिवसात तिकीट विक्रीमध्ये 50 ते 191% वाढ झाल्याचं समोर येत आहे. जवळपास 40,000पेक्षा अधिक प्रवाशांची नोंद.